सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना सस्नेह नमस्कार। कालच 9 फेब्रुवारीला शिष्यवृत्तीची परीक्षा झाली। त्या परीक्षेत आलेले प्रश्न यावर सगळेजण आपण चर्चा करत आहोत। मुलांना भाषा विषयाचा पेपर अवघड गेला। खूप तयारी करूनही अपेक्षित यश गाठता न आल्याने अनेक जण हवालदिल झाले। काही पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी अक्षरशः फोनवर माझ्यासमोर अश्रू देखील ढाळले। खूप प्रयत्न केल्यानंतर असे झाल्यास वाईट वाटणे साहजिकच आहे, पण या परीक्षेची तयारी करत असताना मुलांनी खूप अभ्यास केला। अभ्यासाची बैठक त्यांची त्यामुळे तयार झाली। त्यांच्यात जिद्द वाढली, आकलन क्षमता, निर्णय क्षमता वाढली, ज्ञानात प्रचंड भर पडली। अवघड प्रश्नांना रोज मुले सामोरे जात होती। यातून संकटांना तोंड देण्याची क्षमता वाढली। अपयशातूनही पुढे कसे जायचे हेही मुले शिकली। शिष्यवृत्ती परीक्षा ही तुमच्यात हे गुण निर्माण करण्यासाठीच घेतली जाते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठीची ही परीक्षा आहे। जरी परीक्षेतील काही प्रश्न मुलांना सोडवता आले नसतील तरी नाराज होऊ नका। आम्ही खूप अभ्यास घेतला, आम्ही खूप अभ्यास केला, त्याचा काही उपयोग झाला नाही, हा विचार पूर्ण चुकीचा आहे। आपण त्या निमित्ताने किती वाचन, पाठांतर केले, जे ज्ञान मिळवले ते विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी रुजले आहे। ते त्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे। काही मुलांना मराठीचा पेपर अवघड गेल्याने, गणिताचे प्रश्न सोपे असूनही आत्मविश्वास गमावल्याने सोडवता आले नाही। इथे मुलांनी गणित विषयातील प्रश्न प्रथम सोडवण्याचा निर्णय घेतला असता तर तो फायदेशीर झाला असता। या जडतरच्या गोष्टी झाल्या, परंतु त्यांनी घेतलेल्या या अनुभवाचा त्यांना भावी आयुष्यासाठी उपयोग होणार आहे। आपल्या शिक्षकांना सुद्धा पुढील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना हा अनुभव उपयोगी पडणार आहे। मराठी हा विषय असा आहे की त्याला कुठेही मर्यादा घालता येत नाही। विद्यार्थ्यांच्या क्षमतेपलीकडचे प्रश्न आले असा एक प्रवाह आपणास जाणवतो। तो बरोबरही आहे, परंतु त्यामुळे मुले मागे पडली असं न मानता आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची कोणती शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे, आपल्या संस्कृतीच्या संदर्भातील ऋतू, सण यांसारख्या अनेक घटकांवरील समाजातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, खेळ, वेगवेगळे कार्यक्रम या अनुषंगाने मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत। आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या तरी असे का झाले? परंतु त्या प्रश्नपत्रिका सोडवताना त्यात येणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने अवांतर चर्चा जर आपण केली तर शब्द संपत्ती वाढवण्यास, ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल। जसे की पुतळ्याचे टिंबटिंब मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले। इथे मुलांना उद्घाटन, अनावरण, प्रकाशन असे पर्याय दिले तर पुतळ्याचे अनावरण होते एवढे सांगून पुरेसे होणार नाही, तर उद्घाटन कोणाचे होते, प्रकाशन कशाचे होते या संदर्भात आपण चर्चा केली पाहिजे। पालकांना सुद्धा मी विनंती करते की मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळे अनुभव मुलांना दिले पाहिजेत। फक्त पुस्तकी अभ्यास अशा ठिकाणी उपयोगी पडत नाही। असे नवीन प्रश्न पत्रिकेत आल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांची ज्ञानाची कक्षा रुंदावली। जर सर्वच प्रश्न सोपे आले तर ती परीक्षा कसली? त्यामुळे कोणावरही दोष न देता आपण या परीक्षेची खूप छान तयारी केली। यातून आपणही घडलो, विद्यार्थीही घडले असा सकारात्मक विचार करूया। कोणीही नाराज होऊ नका। तुमच्या प्रकाशनाच्या अवघड प्रश्नपत्रिका सोडवल्यानेही आम्हाला खूप फायदा झाला। आमची सगळी मुले उत्तीर्ण झाली। या आनंदातही काही शिक्षक आहेत, त्यांचा उत्साह असाच वाढो। विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात येवो। तसेच ज्यांचा अपेक्षाभंग झाला त्यांनाही नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्यासाठी मी मंगल आहेर गावडे, यशोदीप प्रकाशन पुणे यांच्या वतीने खूप खूप सदिच्छा व्यक्त करते। हे पत्र आपल्याला आलेले अनुभव आपल्या सहकार्यांना, मित्रांना शेअर करा। पुढील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल। आपला पाल्य, आपली शाळा, आपला तालुका, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करूया। झालेल्या परीक्षेतून, आपल्याला झालेल्या दुःखातून बाहेर येऊया। पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न करूया। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या शैक्षणिक वाटचालीत मी खूप खूप शुभेच्छा देते आणि यापुढील शैक्षणिक वर्षासाठीचे यशोदीप प्रकाशनाचे साहित्य उपलब्ध आहे।
आवर्जून इतरांना सुचवा. हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा.